जय श्रीराम. रामनवमी या दिवशी नक्की वाचावी श्रीरामांची पवित्र जन्मकथा. रामायण आणि रामचरितमानस पवित्र ग्रंथ आहेत. तुलसीदास यांनी श्रीरामाला ईश्वर मानत रामचरितमानसची रचना केली आहे. परंतु आदिकवी वाल्मिकी यांनी आपल्या रामायणात श्रीराम यांना मनुष्य मानले आहे. तुलसीदास यांची रामचरितमानस रामाच्या राज्याभिषेकानंतर समाप्त होते. तर श्री वाल्मिकी यांनी आपल्या रामायणात श्रीराम यांचे महाप्रयाणापर्यंत वर्णन केले आहे. महाराज दशरथांनी पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ सुरू करण्याचा निर्णय घेतला. महाराजांच्या आज्ञेनुसार शामकर्ण अश्वचतुरंगिनी सेनेसह सोडण्यात आला. महाराज दशरथ यांनी सर्व मनस्वी, तपस्वी, विद्वान ऋषीमुनींना व वेदविज्ञ प्रकांड पंडितांना यज्ञ संपन्न करण्यासाठी आमंत्रित केले. योग्य वेळ आल्यावर अभ्यागतांसह महाराज दशरथ आपले गुरु वशिष्ठ आणि आपले परममित्र अंग, देशाचे अधिपती लोभपात यांचे जामातारुंग ऋषीसह यज्ञमंडप आले. या प्रकारे महान यज्ञाचे विधीपूर्वक शुभारंभ केले गेले. संपूर्ण वातावरण वेदांच्या ऋषींच्या उच्च स्वरात पाठ उत्स्फूर्त होत असल्याने आणि समिधाच्या सुगंधाने दरवळू लागला. सर्व पंडित ब्राह्मण ऋषींना योग्यतेनुसार धनधान्य, गो इतर भेट देऊन विदा करत यज्ञ समाप्ती झाली. राजा दशरथ यांनी यज्ञाचा प्रसाद आपल्या महालात जाऊन आपल्या तिन्ही पत्नींना वितरित केला. प्रसाद ग्रहण केल्यानंतर परिणामस्वरूप तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. जेव्हा चैत्र मासाच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला पुनर्वसू नक्षत्रात सूर्य, मंगळ, शनी, बृहस्पती आणि शुक्र आपापल्या उच्च स्थानात विराजित होते, तेव्हा कर्क लग्न उदय होताच महाराज दशरथ यांच्या मोठ्या राणी कौशल्या यांच्या गर्भातून एक शिशु जन्माला आला. शिशु नीलवर्ण, चुंबकीय आकर्षण, खूप तेजस्वी, परम कांतिवान आणि अत्यंत सुंदर होता. त्या शिशुकडे बघणारे एक टक लावून त्याकडे बघतच राहायचे. त्यानंतर शुभ नक्षत्र आणि शुभ घडीत महाराणी कैकेयी यांच्यासह तिसरी राणी सुमित्रा यांनीही 2 तेजस्वी पुत्रांना जन्म दिला. संपूर्ण राज्यात आनंद पसरला. महाराज यांच्या घरी 4 पुत्रांच्या जन्माच्या उत्सवात गंधर्व गान करू लागले, अप्सरा नृत्य करू लागल्या, देवता आपल्या विमानातून फुलांचा वर्षाव करू लागले. महाराजांनी उन्मुक्त हस्ताने राजद्वारावर आलेल्या भाट, चारण आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या ब्राह्मण आणि याचकांना दानदक्षिणा दिली. पुरस्कार स्वरूप प्रजेला धनधान्य आणि दरबारात असणाऱ्यांना दागिने, रत्न प्रदान केले गेले. 4 पुत्रांचं नामकरण महर्षी वशिष्ठ यांच्याद्वारे केले गेले. त्यांचे नाव रामचंद्र, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे ठेवले गेले. जसं जसं वय वाढत गेलं, रामचंद्र गुणांमध्ये आपल्या भावांपेक्षा प्रगत करत राहिले आणि प्रजेत लोकप्रिय होऊ लागले. ते अत्यंत विलक्षण प्रतिभेचे धनी होते. परिणामस्वरूप अल्पकाळातच सर्व विषयांत पारंगत झाले. ते सर्व प्रकारचे अस्त्रशस्त्र हाताळणे आणि हत्ती, अश्व यासह सर्व प्रकारच्या वाहनांवर स्वारी करण्यात निपुण झाले.